इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्रात आज 288 जागांसाठी मतदान होत आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी करत आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। विशेष म्हणजे डोंबिवलीमध्ये पहाटे रांगेत उभे राहून 85 वर्षाच्या आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। सुमती कमलाकर पाटील अशा या आजीबाईचे नाव असून आपला मतदानाचा हक्क वाजवण्यासाठी थेट उरण आपल्या गावावरून डोंबिवलीत आल्याने त्यांनी सांगितले। त्याचबरोबर मतदान करण्यासाठी व्यक्ती न बघता त्यांनी केलेली काम पाहून मतदान करावे असे आवाहन देखील या आजीने मतदारांना दिले आहे। सुमती कमलाकर पाटील, रनिंग एज 85, आणि मी गावाहून केवळ मतदान करण्यासाठी आले। पण मला इथे एक आनंद मिळाला की माणुसकी अतिशय जाणवली की म्हातारी म्हणजे जा 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 असं न करता हाताला धरून आपली आई असं समजून प्रेमानं ठिळ्या ठिकाणी नेलं। परतीचा प्रवास सुद्धा त्यांनी मला चांगला केला। सगळ्यांना मी शुभेच्छा दिल्या। सुप्रभात सुप्रभात सुप्रभात। सगळ्यांचं आयुष्यभर सुखाचं आनंदाचं कल्याण जावं ही प्रभूचरणी प्रार्थना आहे। कारण मी माळकरी आहे, तेव्हा सगळ्यांना कल्याण होईल, परमेश्वर सुखी आणि ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द तुमच्या पुढे संपवते। धन्यवाद। आतापर्यंत भरपूर झालं। सुरुवातीपासून मतदान त्यात आता पुढलं मतदान बहुतेक वरती असेल। मतदान करण्याचा उद्देश व्यक्ती न बघता त्यांनी समाजासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, दुसऱ्याच्या फायद्यासाठी असं काय केले हे आपण सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवायचं। आज मी शाळेमध्ये टीचर होते, आम्ही सुज्ञ मुलांमध्ये शोकाळत होतो याच्यामध्ये चांगला कोण आहे काय। तसं कार्य करणारे जे आहेत ते काय करतात, एखाद्या गरीब बाईला वैधव्य आलं तर तिला नोकरीसाठी जातीनं लक्ष देतात का? बघा नाही, असं नाही करत। अशा लोकांबद्दल मला आदर आहे आणि अशा लोकांना परमेश्वर यश देईल ही प्रभूचरणी प्रार्थना आहे। तुम्हा सर्वांनी मला 2 शब्द बोलायला दिलेत त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद।